श्री स्वामी समर्थ. अधिक महिन्यामध्ये भगवान भोलेनाथची कोणती सेवा करावी? पंडित प्रदीप मिश्रा यांनी सांगितलेली सेवा कोणकोणती आहे आपण जाणून घेऊया ह्या व्हिडिओमध्ये. त्यांनी 5 उपाय सांगितले आहेत किंवा सेवा सांगितल्या आहेत. सर्वप्रथम आहे दररोज शिव मंदिरात जाऊन शिवलिंगावर 1 लोटा जल पाणी अर्पित करायचं आहे. न चुकता ही सेवा दररोज करा. दुसरी गोष्ट आहे दीपदान. अधिक मासामध्ये दीपदानाला खूपच महत्त्व आहे. तुम्ही दररोज दीपदान करावे, म्हणजेच तुळशीजवळ किंवा बेलपत्राच्या वृक्षाजवळ रोज 1 दिवा लावावा. तिसरी गोष्ट आहे 1 बेलपत्र. बेलपत्राचा अतिशय सोपा उपाय सांगितला आहे. तुम्ही 1 बेलपत्र महिनाभर शिवलिंगावर ठेवून दान करायचा आहे. काय करायचं आहे तर 1 बेलपत्र अधिक महिन्याच्या पहिल्याच दिवशी शिवलिंगावर ठेवायचं आहे. तेच पुन्हा उचलून घ्यायचं. तेच दुसऱ्या दिवशी परत तेच बेलपत्र ठेवायचं आहे. असंच पूर्ण महिनाभर तेच बेलपत्र आपण ठेवायचं आहे. बेलपत्र पहिल्या दिवशी ठेवल्यानंतर ते उचलून एखाद्या पुस्तकात, म्हणजे आपण जे पुस्तक वाचतो धार्मिक किंवा एखादी वही असेल आपण जी वापरतो पूजामध्ये, किंवा एखादा लिफाफा, त्यामध्ये आपण ते ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी परत तेच बेलपत्र घेऊन शिवलिंगावर ठेवायचं आणि पुन्हा वहीत किंवा लिफाफ्यामध्ये ठेवायचे. असं महिनाभर करायचं आहे. अधिक महिन्याच्या शेवटच्या दिवशी ते बेलपत्र आपण दान देणार आहोत. तर कसं? तर आपण 33 गोष्टी घ्यायच्या. उदाहरणार्थ अनारसे, बतासे हे घ्यायचं, किंवा तुम्हाला जे वाटेल ते 33 वाण घेऊन त्यामध्ये हे बेलपत्र ठेवायचं आणि एखाद्या गरजूवंत किंवा ब्राह्मणाला दान द्यायचं आहे. अशा प्रकारे बेलपत्राचा उपाय करायचा आहे. पुढील चौथी गोष्ट आहे नंदीच्या शिंगातून पाहणे, म्हणजेच महादेवाची पिंड नंदीच्या 2 शिंगांमधून पाहणे, त्यांचं दर्शन घेणे. पुढची गोष्ट म्हणजेच 5वी गोष्ट आहे नामस्मरण करणे. भगवान भोलेनाथाच्या मंदिरामध्ये प्रदोष काळात आपण नामस्मरण करायचे आहे. भगवान भोलेनाथाचे नामस्मरण करायचे आहे किंवा मंत्राचे पठण करायचे आहे. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, श्री शिवाय नमस्तुभ्यं या मंत्रांचा जप करायचा आहे. तो तुम्ही तुमच्या इच्छेनुसार 5 वेळेस, 7 वेळेस, 11 वेळेस, किंवा तुम्हाला वाटत असेल 108 वेळेस जप करायचा आहे मंत्राचा तर करू शकता. अशा प्रकारे तुम्ही अधिक मासामध्ये भगवान भोलेनाथाची सेवा करू शकता. पंडित प्रदीप मिश्रा यांनी त्यांच्या शिवमहापुराण कथामध्ये अशा प्रकारे सेवा सांगितली आहे. अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही भोलेनाथाची सेवा करू शकता आणि त्यांची कृपा प्राप्त करून तुमचं जीवन तुम्ही सुखी करू शकता, समृद्ध करू शकता. अशा प्रकारे भोलेनाथाची सेवा अधिक मासामध्ये करा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.